नमस्कार मित्रांनो, मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी ही जी परीक्षा आहे, ही दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे आणि या परीक्षेची जी अधिसूचना आहे, ती परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध झालेली आहे आणि आपल्याला WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून ती मिळालेली देखील आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी याचं शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, रजिस्ट्रेशन केल्यानंतर शाळा संलग्नता फी कशा प्रकारे भरायची, त्यानंतर विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं व त्यांचे पेमेंट कशा पद्धतीनं करायचं याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवायचा आहे. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. आपण हे काम जर मोबाईलवर करणार असाल तर मोबाईलचं क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर उजवीकडील 3 टिंबांना क्लिक करायचं आहे आणि तिथून डेस्कटॉप साईट असं निवडायचं आहे. व्हिडिओमध्ये जशी स्क्रीन दिसते तशी सेम स्क्रीन आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करून आपण ह्या रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण करू शकाल. इथे आल्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे MSCE असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला mscepune.in असं दिसेल. या संकेतस्थळावर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे याचा एक डॅशबोर्ड आपल्या समोर उपलब्ध होईल. या डॅशबोर्डच्या थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला अबाउट डिपार्टमेंटच्या खाली या ग्रीन रंगामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व इयत्ता 7वी अशा पद्धतीची एक टॅब आलेली आपल्याला या ठिकाणी दिसेल. या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचं एक सेपरेट पेज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होईल. या डायरेक्ट या ठिकाणी येण्यासाठी या पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि त्या लिंकला क्लिक करून आपण डायरेक्ट या ठिकाणी येऊ शकाल. या ठिकाणी इयत्ता 4थी व 7वी साठीच्या शाळा नोंदणीसह साठी काय काय आवश्यक कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला इथे उपक्रम आणि शाळांसाठी शाळा नोंदणी इयत्ता 4थी व 7वी साठी आपल्याला करायची आहे. तर आपण सर्वप्रथम शाळेची नोंदणी कशा प्रकारे करायची याची माहिती पाहूयात. शाळा नोंदणी या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला शाळा नोंदणी करणे व शाळा माहिती प्रपत्र भरण्याबाबतच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि ह्या सूचना अशा पद्धतीने आपल्याला दिसतील. त्या सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. आता इथे एक महत्वाची सूचना अशी आहे की इयत्ता 5वी व इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी ज्या शाळांनी नोंदणी केलेली असेल तरी इयत्ता 4थी व इयत्ता 7वी साठी पुन्हा नोंदणी करणं अनिवार्य आहे आणि शाळा संलग्नता फी यामध्ये आवश्यक नाही. म्हणजे फक्त जर 5वी आणि 8वी साठी शिष्यवृत्तीचं रजिस्ट्रेशन केलेलं असलं तरी 4थी आणि 7वी साठी रजिस्ट्रेशन करायचंय. फक्त शाळा संलग्नता फी भरण्याची आवश्यकता नाही. नव्यानं जर असेल तर आपल्याला 4थी आणि 7वी साठी शिष्यवृत्तीचं शाळा संलग्नता फी भरावी लागणार आहे. तर इथे आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं एक डॅशबोर्ड आपल्या समोर येईल. स्कूल रजिस्ट्रेशन शाळा नोंदणी ओनली 4th and 7th साठी आपण करतोय. इथे आपल्या शाळेचा UIS नंबर आपल्याला टाकायचा आहे. खाली शाळेचं नाव येईल. इथे आल्यानंतर इज दिस युअर स्कूल, ही तुमची शाळा आहे का, याला येस करायचं आहे. आता या ठिकाणी आणखी एक प्रॉब्लेम आपल्या काही बांधवांना येऊ शकेल. जर समजा इथे आपल्याला आपल्या शाळेचं जर रजिस्ट्रेशन झालेलं नसेल, समजा एक उदाहरणार्थ एक शाळा आहे आणि या शाळेचा UIS नंबर आपण या ठिकाणी जर टाकला तर आपल्याला इथे एक प्रविष्ट केलेला UIS कोड नोंदणीकृत नाही किंवा कृपया आवश्यक तपशील भरा. तर आपल्याला इथे एक आवश्यक तपशील भरायचा आहे. शाळेचं नाव, पत्ता, पिनकोड, जिल्हा आणि ही बाकी खाली दिलेली संपूर्ण माहिती आपल्याला अचूक पद्धतीनं भरायची आहे आणि इथे एक
शाळेच्या लेटर हेडवर संबंधित मुख्याध्यापकाची सही व शिक्क्यासह उपरोक्तप्रमाणे माहिती इंग्रजीमध्ये नमूद करून विनंती अर्ज अपलोड करायचा आहे. तर आपण एक वर्ड फाईलमध्ये अशा पद्धतीचा एक विनंती अर्ज व लेटर पॅड एक केलेला आहे आणि अशा पद्धतीचा एक हे मायना आपण या ठिकाणी बनवलेला आहे. या ठिकाणी मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी करून आपल्याला याचं PDF बनवून आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीची वर्ड फाईल मिळवण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हायचं आहे आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथून आपण जॉईन व्हायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे, कारण अशाच नवनवीन प्रकारच्या अपडेट्ससाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपल्याला असेच नवनवीन अपडेट्स आपल्याला YouTubeच्या माध्यमातून मिळतील. इथे आल्यानंतर आता आपण ही संपूर्ण माहिती सर्वप्रथम भरून घेऊयात. अशा पद्धतीनं आपण वरील संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला जी वर्ड फाईल मिळणार आहे त्या वर्ड फाईलची PDF बनवून त्यावर मुख्याध्यापक सही शिक्का घ्यायचा आहे आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी ती फाईल ठेवली चूज फाईलला क्लिक करायचं आहे आणि ती फाईल 100 KB साईजमध्ये आपल्याला इथं आवश्यक आहे. 100 KB पेक्षा जास्त असेल तर ती या ठिकाणी घेणार नाही. त्यामुळे 100 KB पर्यंत ती साईज करायची आहे आणि या ठिकाणी सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. भरलेली माहिती बरोबर असल्यास येस या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणताही बदल करता येणार नाही. आपल्याला येस करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी पहा शाळेच्या नोंदणीसाठी अर्ज यशस्वीरित्या सादर करण्यात आला आहे. कृपया 2 तासानंतर शाळेची नोंदणी करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच काय की जर अशा पद्धतीचा एरर आपल्याला जर सुरुवातीलाच आला तर आपल्याला ह्या फॉर्मच्या मदतीनं आपल्याला 2 तासामध्ये आपल्याला पुन्हा त्यांची टेक्निकल टीम आपल्याला सपोर्ट देईल आणि 2 तासानंतर आपण या ठिकाणी आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करू शकाल. आता समजा आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे असं आपण गृहीत धरूयात आणि आपण हे पहा आता अजून आपण जर त्या शाळेचं लॉग इन केलं तर 2 तासानंतर नोंदणीचा प्रयत्न करा असं आपल्याला या ठिकाणी सूचना आलेली आहे. आणि आता आपण समजा रजिस्ट्रेशन झालेल्या शाळेचं नोंदणी प्रक्रिया कशी आहे ती आपण पुढील भागामध्ये पाहतोय. आता या ठिकाणी UDIS नंबर टाकल्यानंतर आपल्याला शाळेचं नाव येईल. इथे ही तुमची शाळा आहे का याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर आपल्याला स्कूल मॅनेजमेंट टाईप म्हणजेच शाळा व्यवस्थापनाचा जो प्रकार आहे तो या ठिकाणी येईल आणि याला जर आपण क्लिक केलं तर आपल्या पुढे काही ड्रॉपडाऊन मेनू येईल ज्यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, राज्य शासन, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, खाजगी मान्यता प्राप्त अनुदानित, खाजगी मान्यता प्राप्त विना अनुदानित अशा प्रकारचे काही ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसतील. शाळा व्यवस्थापनाचा प्रकार आपण अचूक निवडायचा आहे. जिल्हा परिषद शाळांसाठी जिल्हा परिषद असा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसेल. तो ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचा आहे. सिलेबस टॉट इन स्कूल शाळेत शिकवला जाणारा जो अभ्यासक्रम आहे. आता आपल्या शाळेत जो अभ्यासक्रम शिकवला जातो तो पर्याय आपल्याला या ठिकाणी अचूक निवडायचा आहे. एकापेक्षा जास्त अभ्यासक्रम आपण शाळेत शिकवत असाल तर जेवढे पर्याय आपल्याला लागू असतील तेवढे सर्व पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत. आता या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की इथे निवडलेला किंवा इथं निवडलेला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यासाठी उपलब्ध होईल. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, केवळ महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळेतील विद्यार्थी गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. म्हणजे MSCRT व्यतिरिक्त जो इतर सिलेबस मध्ये जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिले जाते परंतु शिष्यवृत्ती लागू होत नाही. त्यामुळे त्यांना फक्त परीक्षेस सामोरं जाण्याची संधी या ठिकाणी शासनाने दिलेली आहे. या शैक्षणिक सत्रापासून जे CBSE आणि ICSE व इतर अभ्यासक्रमाच्या शाळेतील जे गुणानुक्रमे संपूर्ण राज्यातील पहिल्या 100 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय व प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या 25 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल आणि गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जातात. तथापि सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येत नाही. ऑनलाईन आवेदन पत्र चुकीचा अभ्यासक्रम नोंदवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर राहील. अशा मुख्याध्यापकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल किंवा प्रस्तावित करण्याची शिफारस करण्यात येईल. त्यामुळे अभ्यासक्रम हा अचूक निवडायचा आहे. त्यानंतर शाळेचं माध्यम. आता या मुद्द्याच्या ड्रॉपडाऊन मध्ये उपलब्ध असलेल्या 13 माध्यमांपैकी मूळ व सेमी इंग्रजी माध्यमांसह शाळेस लागू असलेलं माध्यम आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला जे काही
जेवढे माध्यम असतील आपल्याला ते माध्यम निवडायचे. एकच माध्यम असेल तर आपल्याला एकदाच टिक करायचे आहे. जर 2 असतील तर आपल्याला 2 टिक करायचे आहेत. जितके माध्यम आपल्या लागू असतील तितक्या ड्रॉप डाउन मेनूनुसार ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट होईल. आता येथे निवडलेले जे माध्यम आहे तेच विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदन पत्रात उपलब्ध होईल. त्यामुळे हे माध्यम अचूक निवडायचं आहे या पद्धतीनं. त्यानंतर इथे शाळेचा प्रकार दिलाय. आता या ठिकाणी आपली शाळा कोणत्याही प्रकारची आश्रमशाळा नसल्यास आश्रमशाळा व्यतिरिक्त शाळा हा शेवटचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला आदिवासी आश्रमशाळा, अनुसूचित जाती आश्रमशाळा, व्हीजेएनटी आश्रमशाळा असे 3 आणि सगळ्यात शेवटी आश्रमशाळा व्यतिरिक्त इतर शाळा यापैकी योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर शाळेचे क्षेत्र. आता या क्षेत्रामध्ये आपल्याला ग्रामीण किंवा शहरी असे क्षेत्र या ठिकाणी दिलेले आहेत. यामध्ये राज्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली ज्या गावं आहेत त्यांना आपण ग्रामीण असं म्हणतो आणि नगरपंचायत किंवा नगरपालिका हद्दीमध्ये ज्या क्षेत्र आहे त्यांना आपण शहरी म्हणजेच अर्बन असं निवडतो. तर इथे रुरल आणि ग्रामीण अचूक निवडायचं आहे. त्यानंतर खाली शाळेचा ईमेल आयडी टाकायचा आहे आणि तोच ईमेल आयडी आपल्याला 2 वेळा टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकताना काळजीपूर्वक भरायचा आहे कारण सदर ईमेल आयडी वर युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला मिळणार आहे. शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे का या मुद्द्याला होय किंवा नाही याच्यापैकी योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर स्कूल ऍड्रेस आपल्याला टाकायचा आहे ज्यामध्ये आपल्याला सोसायटी, घर क्रमांक अशा पद्धतीनं गाव, पोस्टाचं नाव, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि पिनकोड या पद्धतीनं आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर अप्लिकेशन फी, शाळा संलग्नता फी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईल. ती अचूक या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आणि आता हे शाळा शुल्कच्या बाबतीत मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. हे शुल्क दरवर्षी शाळेनं भरणं आवश्यक आहे. फक्त NTS किंवा NMMS परीक्षेसाठी शाळा संलग्नता शुल्क भरले असले तरीही शिष्यवृत्ती परीक्षा करता शाळा संलग्नता शुल्क ₹200 भरणं अनिवार्य आहे. फक्त यामध्ये महत्वाची जी सूचना आहे, ज्यांनी 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी नोंदणी करताना शाळा शुल्क भरले असल्यास त्यांना पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. परंतु जर पहिल्यांदाच भरत असाल तर ते या ठिकाणी आपल्याला भरावे लागणार आहे. सबमिट या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला डू यू वॉन्ट टू प्रोसीड विथ स्कूल रजिस्ट्रेशन भरलेली माहिती बरोबर असल्यास येस बटनावर क्लिक करा. येस बटनावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. एकदा माहिती पुन्हा एकदा खात्रीपूर्वक बघायची आहे आणि याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर आपल्याला स्कूल डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली असं येईल आणि आपला लॉग इन आयडी व पासवर्ड फक्त याच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर किंवा मेल आयडी वर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता दोन्ही ठिकाणी आपल्याला मोबाईलवर किंवा मेल आयडी वर चेक करायचं आहे. आपल्याला एक युजर आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. याला ओके करायचं आहे आणि अशा पद्धतीची स्क्रीन आपल्या समोर येईल. आता आपला युजर आयडी हा आपला शाळेचा UDIS नंबरच असणार आहे. त्यामुळे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी जे युजर आयडी आणि पासवर्ड आपल्याला ईमेलवर प्राप्त झालेला आहे किंवा मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला आहे त्यानं या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पुन्हा महत्वाची सूचना येते. हे लॉग इन केवळ इयत्ता 4थी व इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा करता आहे. त्यामुळे आपण 4थी आणि 7वीचं शिष्यवृत्ती करता ही माहिती भरणार आहोत. एकदा खात्रीसाठी त्यांनी पुन्हा हा पॉपअप दिलेला आहे. याला कंटिन्यू करूयात. कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं स्क्रीन आपल्या समोर येईल आणि आपल्याला पुन्हा आपलं लॉग इन सक्सेसफुल झालं असं दिसेल. इथे आता 4थी साठी नोंदणी करण्यासाठी शुल्काबाबत माहिती दिलेली आहे आणि 7वी साठी नोंदणी करणे आणि ऑनलाईन शुल्काबाबत माहिती दिलेली आहे. हे जी पत्रकं आहेत हे आपण वाचून घ्यायची आहेत किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला ही पत्रकं मी शेअर करेल. त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून वाचून घ्यायचे आहे. याला कंटिन्यू बटनाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला स्कूल प्रोफाईलची माहिती आपल्याला पुन्हा एकदा भरायची आहे. ज्यामध्ये आपण बरीचशी माहिती सुरुवातीलाच भरलेली आहे. ज्यामध्ये जी माहिती आपली येत आहे, दिसत आहे ती पुन्हा एकदा पाहून घ्यायची आहे. ज्यामध्ये काही चेंजेस असतील तर आपण ते करायचे आहेत, नसतील तर काही प्रॉब्लेम नाही. आणि अगदी सगळ्यात शेवटी आपल्याला मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा एक स्वाक्षरी किंवा फोटो अपलोड करायचा आहे. आता या स्वाक्षरी आणि फोटो बाबत एक महत्वाची सूचना या ठिकाणी आहे. ज्यामध्ये आपण जे फोटो आणि स्वाक्षरी कशा पद्धतीने निवडणार आहोत तर
मुख्याध्यापकांचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी 8.5 सेंटीमीटर बाय 4.5 सेंटीमीटर आकाराच्या पांढऱ्या कागदावर रंगीत फोटो चिकटून त्याखाली काळ्या शाईच्या पेननं स्पष्ट स्वाक्षरी करावी व सदरचा फोटो स्वाक्षरी स्कॅन करून आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची. म्हणजे फोटो आणि त्याखाली सही. फोटोवर सही करायची नाही, फोटोच्या खाली आपल्याला सही करायची आहे आणि त्याची इमेज क्रॉप करायची आहे आणि मग ती या ठिकाणी अपलोड करायची आहे. ज्या ठिकाणी आपण ती ठेवणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला चूज फाईलला क्लिक करायचं आहे आणि आपण ज्या ठिकाणी तो फोटो आणि सही ठेवलेली आहे त्या ठिकाणाला आपल्याला त्या ठिकाणावरून आपल्याला तो फोटो आणि सही घ्यायची आहे. या ठिकाणी हा फोटो आपण ठेवलेला आहे, याला सिलेक्ट करूया, ओपन म्हणायचं आहे आणि अशा पद्धतीनं 100 KB साईज पर्यंत आपल्याला या फोटोची साईज आवश्यक आहे आणि हा फोटो आपल्याला या ठिकाणी आलेला दिसेल. याला सबमिट आणि कन्फर्म या बटनाला क्लिक करायचं आहे. भरलेली माहिती बरोबर असल्यास येसला क्लिक करायचं आहे. येसला क्लिक करून झाल्यानंतर आपली स्कूल डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली आपल्याला अशी इन्फॉर्मेशन या ठिकाणी येईल. आपण ही संपूर्ण माहितीची PDF आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकता किंवा याची प्रिंट आपण काढून ठेवू शकता किंवा याला सेव्ह करून ठेवू शकता. कारण आपण कोणत्या प्रकारची माहिती भरलेली आहे हे आपल्याला खात्रीसाठी आपण याला सेव्ह करून ठेवूयात. अशा पद्धतीने आपली माहिती जी काही स्कूल प्रोफाईलसाठी भरलेली आहे ती आपल्याला सेव्ह झालेली आपल्याला या ठिकाणी दिसेल. आता प्रत्यक्षात आपण फॉर्म कशा पद्धतीनं भरायचे ती माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. इथे काही इन्स्ट्रक्शन दिलेली आहेत त्या वाचायच्या आहेत. सुरुवातीला आपण या ठिकाणी डॅशबोर्डवर क्लिक करूयात आणि अशा पद्धतीनं आपल्याला इथे डॅशबोर्ड आलेला दिसेल. या डॅशबोर्डच्या वर काही महत्वाची नावं सूचना आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. विद्यार्थी आवेदन पत्रातील विद्यार्थ्यांचे आडनाव, प्रथम नाव आणि वडिलाचं नाव, आईचं नाव किंवा जे काही बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या भरल्यानंतर आपल्याला इथे IMP एडिट बटनावर दुरुस्तीसाठी देणार आहेत, परंतु शक्यतो दुरुस्त होणारच नाही किंवा दुरुस्ती राहणारच नाही अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला डॅशबोर्ड या ठिकाणी दिसतोय. इथे आल्यानंतर इथे लेफ्ट कोपऱ्याला इथे स्टँडर्ड 4th PSE असं दिसतंय. या छोट्या एरोला जर आपण क्लिक केलं तर इथे रजिस्ट्रेशन आणि फी पेमेंट असं दिसेल. आता आपण आत्ताच जे रजिस्ट्रेशन केलं ना ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही ठिकाणी ज्यांची माहिती किंवा ज्यांची परीक्षा फी जी आहे, शाळा संलग्नता फी जी आहे ती जिल्हा परिषद सेस फंडामधून भरणार आहे. त्यामुळे त्याची माहिती ऑलरेडी MSCA कडे गेलेल्या असल्यामुळे इथे मला पेमेंटचं ऑप्शन आलेलं नाही, परंतु आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येईल. त्या पेमेंटच्या ऑप्शनला क्लिक करून आपण ₹200 शाळा संलग्नता फी QR कोडच्या मदतीनं किंवा ऑनलाईन बँकिंगच्या मदतीनं आपण या ठिकाणी भरून घ्यायची आहे. आता त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती आपण या ठिकाणी डॅशबोर्डवर आलेलो आहे आणि आपल्याला इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी या छोट्या एरोला क्लिक केलं, त्यानंतर रजिस्ट्रेशन या बटनाला आपण क्लिक केलं तर आपणास इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आवेदनपत्र भरावयाचे असल्यास येस या बटनावर क्लिक करावे, अन्यथा नो या बटनावर क्लिक करावे. आपण 4थीसाठीच भरतोय म्हणून खात्रीसाठी 4थीच्याच विद्यार्थ्यांची यादी किंवा 4थीच्याच विद्यार्थ्यांची माहिती आपल्याकडं असायला हवी. येस या बटनाला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे काही माहिती आलेली दिसेल. आता सुरुवातीला आपण या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचा फोटो व स्वाक्षरी आपल्याला अपलोड करायची आहे सेम विद्यार्थ्याची सुद्धा त्याचा फोटो घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली त्याची सही घ्यायची आहे. त्याचाही फॉर्मॅट आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला भेटणार आहे. तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचा आहे आणि त्याचा फॉर्मॅट आपल्याला त्या ठिकाणी भेटेल आणि अशीच नवनवीन पद्धतीची माहिती मिळवण्यासाठी आपण चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ सर्व शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचवायचा आहे. इथे आपण ऑलरेडी 100 KB पर्यंतची साईज आपण त्या विद्यार्थ्याच्या फोटोची क्रॉप करून घेतलेली आहे. इथे चूज फाईलला क्लिक करायचं आहे आणि ज्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची फोटो ठेवलेला आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे, ओपन करायचा आहे. अशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी आलेला दिसेल. त्यानंतर त्याचं आडनाव, प्रथम नाव, वडिलांचं नाव आणि आईचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. तो दिव्यांग आहे का? असेल तर होय म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. येस म्हटलं तर आपल्याला इथे लेखनिकसाठी पर्याय होतो. परीक्षेसाठी लेखनिक आवश्यक आहे का? तर हा पर्याय आपल्याला या ठिकाणी खुला होतो. परंतु जर आपण नो म्हटलं तर आपल्याला हा पर्याय परीक्षेसाठी लेखनिकची आवश्यकता आहे का? तर इथे आपल्याला हा पर्याय हाईड होऊन जाईल. यानंतर इथे जन्मतारीख टाकायची आहे. आर यू डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र? महाराष्ट्राचा रहिवासी आहे का? याला येस करायचं आहे आणि खाली आपल्याला हा क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. हा क्रमांक अचूक टाकायचा आहे.
समोर माहिती दिल्याप्रमाणे हा नंबर अचूक टाकायचा आहे, कारण चुकीची माहिती दिल्यास आपल्याला त्या विद्यार्थ्याला पुढे काही लाभाच्या गोष्टी आहेत त्या मिळणार नाहीत. त्यामुळे अचूक टाकायचा आहे. त्यानंतर आरक्षणाचा प्रवर्ग देखील अचूक निवडायचा आहे. दिलेल्या आरक्षणापैकी जे आरक्षण आहे ते आरक्षण इथे अचूक निवडायचं आहे. त्यानंतर परीक्षेचं माध्यम ऑलरेडी आपण सुरुवातीला निवडल्यामुळे इथे जर जास्त माध्यम आपण निवडले असाल तर हा विद्यार्थी कोणत्या माध्यमातून परीक्षा देणार आहे त्यासाठीचं माध्यम आपण अचूक निवडायचं आहे. आता समजा या ठिकाणी मराठी माध्यम आले, परंतु जर ज्या शाळांनी समजा इथे सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदवला असेल तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर 1 मधील गणित या विषयाची व पेपर 2 मधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे ऑनलाईन आवेदन पत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना या ठिकाणी दक्षता आपल्याला घ्यायची आहे. हे बाकीच्या इतर माध्यमांसाठी सूचना आहे. त्यानंतर इथे विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम ऑलरेडी MSCRT कडून आपण सिलेक्ट केलेला आहे. इथे वडिलांचे वार्षिक उत्पन्नासाठी 1 लाखापेक्षा कमी आणि 1 लाखापेक्षा जास्त आहे अशा पद्धतीचे 2 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतायत. अॅन्युअल इन्कम अचूक भरायचा आहे आणि त्या संबंधातले जे तलाठी किंवा तहसीलदार यांचे जे दाखले आहेत ते आपल्याला शालेय रेकॉर्डला जतन करून ठेवायचे आहे. त्यानंतर पालकांचे मोबाईल नंबर, ईमेल आयडी आहे ते कंपल्सरी नाहीये. त्यानंतर फी डिटेल्स या ठिकाणी आपल्याला दिसते आणि हमीपत्र देखील आपल्याला या ठिकाणी दिसतंय. हे वाचून घ्यायचं आहे आणि खाली सेव्ह अँड प्रिव्ह्यू या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा सेव्ह आणि प्रिव्ह्यू आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. तो अचूक पाहायचा आहे. जर यामध्ये काही बदल असतील तर आपण एडिट या बटनाला क्लिक करून जे काही बदल आपल्याला वाटतायत ते आपण या ठिकाणी करू शकाल. नसेल तर आपण या ठिकाणी सबमिट या बटनाला क्लिक करू शकता. सबमिट झाल्यानंतर स्टुडंट रजिस्टर सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला येईल. आता तो विद्यार्थी आणि यानंतर नवीन विद्यार्थी नोंदणी करण्यासाठी आपल्याला फॉर्म या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. आता आपण जो पहिल्यांदा भरलेला विद्यार्थी आहे तो कोठे गेला आहे, कोणत्या ठिकाणी गेलेला आहे, त्यासाठी डॅशबोर्डवर क्लिक करायचं आहे आणि डॅशबोर्डवर गेल्यानंतर आपल्याला इथे तो विद्यार्थी आलेला दिसेल. बघा, पेंडिंग पेमेंट स्टुडंट लिस्टमध्ये आपल्याला तो आलेला या ठिकाणी दिसेल. आता आपण या ठिकाणी त्याची असं थोडंसं सरकवलं तर इथे पूर्ण डिटेल दिसेल. यामध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर आपण अजूनही या ठिकाणी एडिट या बटनाला क्लिक करून इथे आणखी त्याचे चेंजेस करू शकाल. जी काही गोष्ट आपली चुकली असेल ते आणखी आपण पेमेंट करण्याच्या पूर्वी इथे आणखी बदल आपण करू शकाल. तर अशा पद्धतीनं इथे आपल्याला आपल्या शाळेतील जितके काही विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रवेशित करायचे आहेत त्या संपूर्ण विद्यार्थ्यांची नावं किंवा त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांची नावं या ठिकाणी आपल्याला येतील आणि यानंतर आपल्याला पेमेंटची प्रोसेस असणार आहे. परंतु या जिल्हा परिषदसाठी सेस फंडामधून ही पेमेंट स्वतः जिल्हा परिषद MSCRT ला करणार असल्यामुळं या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन या ठिकाणी मी दाखवू शकत नाही. परंतु पुढे पेमेंटचं ऑप्शन आपण इंटरनेट बँकिंग किंवा कार्ड किंवा QR द्वारे आपण या ठिकाणी अचूक पद्धतीनं हे पेमेंट करू शकाल आणि अशाच पद्धतीनं आपलं शाळेचं रजिस्ट्रेशन, विद्यार्थ्यांचं पेमेंट आणि संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला मी शेअर करत राहणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि हा व्हिडिओ सर्व शिक्षक मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.